हॅलो, मी दीक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी हाऊसवाईफ. आज मिस्टरांच्या टिफिनसाठी मसाले भेंडी केली आहे, तरी त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सर्वप्रथम भेंडी अशी स्वच्छ धुवून घेतली आणि कापून घेतली. त्यानंतर 2 कांदे घेतले आणि असे कापून घेतले. नंतर 2 मिरच्या घेतल्या, त्या कापून घेतल्या. असं टोमॅटो घेतलं आणि ते कापून घेतलं. छानपैकी मसाले भेंडी खूप छान होते. मागे मी तुमच्यासोबत साध्या भेंडीचा व्हिडिओ शेअर केला होता. आज मसाले भेंडी करून बघितली, तरी तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा, कमेंट करा कशी झाली म्हणून. मस्तपैकी सगळंजण असं कापून घेतलं आणि तेल ठेवलं. तेलामध्ये थोडं जिरं टाकलं, थोडी मोहरी टाकली आणि छान अशी तडतडू दिली. आणि मस्त अशी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वप्रथम मिरच्या टाकल्या, नंतर कांदा टाकला आणि मस्त कांदा असा लालसर होऊ दिला. आणि नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला. टोमॅटो पण थोडा रफली चॉप करूनच टाकला होता. आणि मस्त असा टोमॅटो टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि मीठ टाकून सगळं मस्त असं परतून घेतलं. खायला अतिशय अप्रतिम होते ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि टिफिनसाठी तर उत्तमच आहे. मस्त असा टोमॅटो टाकून घेतला आणि मस्त छानपैकी असं परतून घेतलं आणि थोडं झाकण ठेवून याला 5 मिनटंपर्यंत असं होऊ दिलं. आणि नंतर मग जी भेंडी आपण कापून ठेवली होती ना, ती भेंडी याच्यामध्ये टाकून घेतली आणि मोठी फ्लेम करून मस्तपैकी ती भेंडी परतून घेतली. 5च मिनिट मोठ्या गॅसवर मस्त भेंडी परतून घ्यायची आणि छान अशी मग भेंडी तयार होते. आणि नंतर मग गॅस कमी केला आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं ही भेंडी अशी होऊ दिली. आणि नंतर बघा तुम्ही, इतकी छान लागते ही भेंडी खायला की तुम्हाला मी काय सांगू. नंतर मी काही प्रकारचे मसाले, हे बघा, झाकण काढून झाल्यानंतर भेंडी थोडी झाली होती. नंतर त्याच्यामध्ये मसाले टाकून घेतले. थोडी हळद टाकली, गरम मसाला टाकला, धनेपूड टाकलं, कांदा लसूण मसाला टाकला आणि लाल तिखट टाकलं. लाल तिखट तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे टाकू शकता, कारण आपण अगोदरच हिरवी मिरची टाकली आहे. आणि लाल मिरची अशी टाकून घेतली. आणि नंतर मग हे सगळं असं होऊ दिलं छानपैकी. आणि झाल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवलं आणि परत एक वाफ काढून घेतली मस्तपैकी. आणि वाफ काढून झाल्यानंतर त्याच्यावर स्वच्छ धुवून ठेवलेली कोथिंबीर आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं. शेंगदाण्याचं कूट अगदी ऑप्शनल आहे. मला आवडतं सगळ्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायला, म्हणून मी टाकते. आणि मस्तपैकी अजून थोडं झाकण ठेवून ती भाजी होऊ दिली मस्तपैकी. आणि आता तुम्ही बघू शकता, आपली मस्त झणझणीत आणि थोडी मसालेदार अशी भेंडी तयार आहे. तर या जेवण करायला. मी ही भाजी टिफिनसाठी बनवली आहे, पण पिल्लू आणि मी सुद्धा ही भाजी आवडीने खातो आणि आमच्या टिफिनसाठी पण होऊन जाते आणि जेवणासाठी पण. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलोसुद्धा करा. बाय.